निद्रेतून जाग येत असता यांच्या जांभळीतून
एका सुंदर बालकाचा जन्म झाला। नारायण नारायण नारदा, यात नवल वाटण्यासारखं काय आहे? ब्रह्मदेव तर सृष्टीचे निर्माते आहेत। नारायण नारायण प्रभो, त्या बालकाला ब्रह्मदेवाने असा वर दिला की तू ज्याला आलिंगन देशील त्याचा पितर मृत्यू होईल। आणि त्या बालकाने प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला आलिंगन देत असता ब्रह्मदेव सज्जनों सोडून वैकुंठामध्ये येत आहे। नारायण नारायण काय सांगत आहात नारदमुनी? हे तर महाभयंकर आहे। नारायण नारायण प्रभो, त्यावर आपण तुम्ही काहीतरी उपाय करावा। ठीक आहे, या आपण। प्रत्यक्ष
हे वैकुंठ सोडून पळून निघून गेला. आता या वैकुंठाला असुरो 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 सत्य लोक जिंकून हा वैकुंठ ही आपण काबीज केला आहे. या त्रैलोक्यात माझ्यासारखा बलाढ्य शूर दैत्य कुणी नाही. या वैकुंठात तुम्ही आनंदाने राज्य करा. नारायण ही बातमी माता पार्वती देवीला सांगितली पाहिजे.
हा तो कैलास पर्वत. अरे अरे पण ही सुंदर स्त्री कोण आहे? हे सुंदरी ये अशी माझ्या जवळ ये. माझ्याकडे स्पर्श करणाऱ्या तुला तुझं खामोश. अगं प्रत्यक्ष जन्मदात्या ब्रह्मदेवाचं माझ्या पुढे काही चाललं नाही. तिथे तुझी काय कथा? ये अशी अशी मुखात एका स्त्रीचा हात मर्जीला त्याला पकडण्यात कसला लय चुरकळा. हे शिवशंकरा, अरे तुझ्या सारख्याला ही सुंदर अशी शोभत नाही. मुकाट्याला तिला माझ्या हवाली कर. नाही कर. सिंदूर सुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. मुकाट्याने माझ्याबरोबर डोलात कष्ट जाऊया कर. तुमच्या दोघांच्या युद्धात या बिचाऱ्या स्त्रीचा हाल कशाला? अरे ब्राह्मणा, मला सल्ला देणारा कोण आहे तू? मी कोण हे महत्वाचे नाही, पण तुम्हा दोघांपैकी जो कुणी हे युद्ध जिंके त्याला अरे तुझ्या हात मला मान नाही. या युद्धात माझा तुझे आहे. पाहूया का? Thank you.